चला आता गाईज आपण पावभाजी बनवूया। 4 चमचे आता तेल टाकले आहे त्याच्यामध्ये। आता मी कांद्याची फोडणी देत आहे। थोड्या वेळाने त्याच्यात आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे। कांदा आणि आल्या लसणाची पेस्ट मस्त छान खरपूस भाजून घेतली आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली। त्याला मस्त तेल सुटेपर्यंत छान भाजलं आणि मग त्याच्यानंतर पावभाजी मसाला एव्हरेस्टचा मसाला टाकला मी, आपल्या घरातला मिरची पावडर आणि थोडं हळद असं टाकून छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण सगळे मसाले टाकून झाल्यानंतर थोडा वेळ छान ग्रेव्ही भाजून घेतली की मग आपण स्मॅश केलेले बटाटे त्याच्यामध्ये टाकून चवीपुरतं मीठ, असं सर्व टाकून आता आपण पावभाजी मस्त बनवूया। आता आपला सगळा बटाटा टाकून झाला आहे, तो त्याच्यामध्ये छान मिक्स करूया। अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या, पावभाजी रेडी होईल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अमूल बटर टाकायचं आहे। अमूल बटर टाकल्याने छान स्वादिष्ट चव येते पावभाजीला। झाकण लावून आणि मस्त पावभाजी तयार होते। पावभाजी आता ऑलमोस्ट रेडी झाली आहे। वरतून आता आपण कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करूया। ओके, अशी आता आपली पावभाजी रेडी झाली आहे। तर गाईस, माझ्या मामीची पावभाजी एकदम मस्त टेस्टी खाण्यासाठी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर गाईस, आता पण तोपर्यंत पावभाजी रेडी झालीच आहे। सर्व करण्याच्या आधी आपण फटाफट पाव गरम करूया। हे टाकलं आपण थोडंसं बटर। चला, तर काही आता बटर एकदम मस्त असं मेल्ट झालंय। आपण आपले पाव वरून टाकूया आणि त्यांना मस्त ते आता मस्त कुरकुरीत झाले थोडे थोडे। आता आपण त्यांच्यावर बटर लावूया। बघू शकता काही आपले पाव मस्त गरम होत आहेत। तर गाईज, अशा प्रकारे आपण पावांना बटर लावून कंप्लीट केले आहे। आणि तुम्हाला जर हा आपला छोटासा फूड ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।